नमस्कार लाडक्या बहिणींनो स्वागत आहे आपल्या एमएस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्हाला जे आहे प्रश्न पडलेला आहे तुमच्या मनामध्ये की आपला पुढील हप्ता कधी येईल किंवा काही काही बहिणींना तो हप्ता वितरित पण झालेला आहे। आता येता जे पडणारा हप्ता आहे ते हप्ता काही काही महिलांच्या खात्यामध्ये वितरित झालेला आहे अशी जी आहे चर्चा चालत आहे महिलांमध्ये। म्हणजे लाडक्या बहिणीमध्ये आपसात जी आहे चर्चा चालू आहे की मला हप्ता पडलेला आहे तुम्हाला पडलेला नाही का, किंवा या महिलेला पडलाय परंतु सीएससी सेंटरवर जाऊन विचारायचं किंवा इतर कोणाला विचारू जे स्वतःला त्रास करून घेत आहेत लाडक्या बहिणी, त्या जे आहे हप्ता कधी येईल हे सध्या चालू आहे। तर यामुळे जे आहे खरी माहिती जी आहे आता महिला व बालविकास मंत्रालय जे आहे आदिती तटकरे मॅडम यांनी जे आहे याचा खुलासा केलेला आहे आणि जे आहे सविस्तर माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आलेली आहे। त्यांनी ट्विट केलेला आहे की महिलांना जी आहे काळजी करायची गरज नाहीये, त्याकरता संपूर्ण माहिती त्यांनी इथे दिलेली आहे। तर आपण माहिती बघून घेऊया। तर पाहू शकता आदिती तटकरे मॅडम यांचं ट्विटर हँडल मी ओपन केलेलं आहे, जे आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना 26 जानेवारी 2025 पर्यंत, तर इथं लक्षात घ्यायचे तुम्हाला 26 जानेवारी 2025 पर्यंत लाभ जे आहे हस्तांतरण होणार आहे। तर आता ज्या महिलांना मिळालेले आहेत किंवा काही महिलांना मिळाले नाहीत, तर ज्या महिलांना मिळालेले नाहीत अशांनी काळजी करण्याची गरज नाहीये, कारण इथे 26 जानेवारी तारीख ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। 26 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे आहे हप्ता वितरित होणार आहे असं इथं सांगण्यात आलेलं आहे, त्याकरता तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये। तर यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 3690 कोटी रुपयाच्या निधीस मान्यताही दिली आहे। महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींनी उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे। तरी तर जे आहे 3690 कोटी रुपयाची निधीस मान्यता ही दिली आहे, त्याकरता काही काळजी करायची गरज नाहीये। सर्व महिलांच्या खात्यावर पैसे हे वितरित होणार आहे 26 जानेवारीच्या अगोदर। ते इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोस्टर पण त्यांनी बनवण्यात आलेलं आहे। 3690 कोटी रुपयाचे निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र भगिनींना लाभ हस्तांतरण होणार आहे, त्याकरता आपल्याला काळजी करायची गरज नाही। आदिती वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास मंत्रालय यांच्याद्वारे जे आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे, त्याकरता आपल्याला काळजी करायची नाहीये। सर्व महिलांच्या खात्यावर 26 जानेवारीच्या अगोदर पैसे वितरित होणार आहे, त्याकरता आपल्याला कोणालाही विचारायची गरज नाही आणि कुठेही जायची गरज नाही। तर मी लाडक्या बहिणींनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद।